विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन खूप सोपा टॉपिक आहे. खूप सोपा. मी तुम्हाला सांगतो याचं वेटेज पण खूप छान आहे आणि मी जे प्रश्न तुम्हाला आता सांगणार आहे, जे करायला लावणार आहे, ते केले तर ना कुठली भीती राहणारच नाही. त्याच्या सोडून बाहेरचे कुठले प्रश्न येणारच नाही लक्षात घ्या. मग या टॉपिकच्या सुरुवातीला पहिला जो प्रश्न करायचा आहे तो आहे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. खूप मोठं डेरिव्हेशन आहे. पण तुम्ही बघताय का? मार्च 2022 ला, फेब्रुवारी 2023 ला 4 मार्काला थिअरी क्वेश्चन आला होता. म्हणजे डिराईव्ह करायचं होतं. पण इतक्या वेळा त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स विचारलेत लक्षात घ्या. मग तुम्हाला एक काम करायचंय. मोठं डेरिव्हेशन आहे ना, तर या माझ्या ॲप्लिकेशन मधला हा व्हिडिओ जो आहे, ज्याच्यात मी हे एक्सप्रेशन परफेक्ट घेतलंय, तो व्हिडिओ मी फ्री ठेवलाय. मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पण थांबा. तुम्हाला करायचं आहे काय बघा, नीट लक्ष द्या, की तुम्हाला पहिल्यांदा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये गेलं, पहिल्यांदा स्टोअर ऑप्शनला क्लिक करायचंय. बघा मी एका मिनिटातच सांगणार आहे बरं का, कारण मुलांना परत समजत नाही, की व्हिडिओ फ्री नक्की आहे कुठं. स्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिजन बॅचवर क्लिक करायचंय. व्हिजन बॅचवर गेल्यानंतर तिथं कंटेंट नावाचा एक वरती ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा. कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिजन बॅचमध्ये जी संघर्ष बॅचचा फोल्डर आहे, तशी संघर्ष बॅच सेपरेट आहे. मुलं तिकडे जातायत. नाही, तुम्हाला व्हिजन मधल्या संघर्ष बॅचच्या फोल्डरमध्ये जायचंय. त्याच्यामध्ये गेला की पुन्हा फिजिक्समध्ये जाऊन, केटीजी मध्ये जाऊन, केटीजी मध्ये 10-11 व्हिडिओ असतील. त्यातला एकच मी फ्री ठेवलाय, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. मग तो तुम्हाला नक्की बघायचा आहे. सांगू का? मोठं एक्सप्रेशन आहे. मी पण त्याला 5 पार्टमध्ये मी डिव्हाईड केलंय. स्टेप 1 मध्ये काय करायचंय, स्टेप 2 मध्ये काय करायचंय. मग इझिली लक्षात राहतंय. मग ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ते आज करायचंय. लक्षात घ्या. हा व्हिडिओ बघताय ना, लगेच करायचंय. बरं. आता नेक्स्ट मोठं डेरिव्हेशन झालं, की इमिडिएटली तुम्ही या टॉपिक मधले सगळे लॉज करून टाका. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ परीक्षेत विचारलेला आहे. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ आहे आणि लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. करून ठेवा बरं का. आतापर्यंत कधी आला नाही, पण काय सांगावं विचारतील. स्टेटमेंट अख्खं देतील आणि कोणता लॉ आहे असे विचारतील. ते पण सांगता आलं पाहिजे की नाही. म्हणजे दुसरा पॉइंट तुमच्या लक्षात आला आता, की हे मोठं डेरिव्हेशन झाल्यानंतर स्कॅन केलं का रे बाळांनो नक्की तुम्ही? लवकर स्कॅन करून ॲप डाउनलोड करा. फ्री व्हिडिओ भरपूर आहेत बघा. ओके. आता डेफिनेशन्स. हा माझा फेव्हरेट पार्ट आहे. ऐका, की फिजिक्सच्या पेपरमध्ये कुठलाही काढा 2021 नंतर तुम्हाला 10 ते 15 मार्कापर्यंत सुद्धा डेफिनेशन्स दिसतील. 10 ते 15 मार्काच्या डेफिनेशन. म्हणजे समजून घ्या बरं का. डिफाईनच शब्द नसतो. एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार डायलेक्ट्रिक, एक्सप्लेन लॉजिक गेट. मग तिथे तुम्हाला डेफिनेशन लिहावीच लागते. म्हणजे 10 ते 15 मार्काला आहेच वेटेज. मग या टॉपिकमध्ये कोणता डेफिनेशन आहे? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. डेफिनेशन तर केल्या. पण कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन थर्मल सबस्टन्ससाठी किती असतो? असं विचारतायत. मग आता एक अतिशय इम्पोर्टंट वाक्य, की पी-वाय-क्यू रिपीट होतात, पण ट्विस्ट असतो. ट्विस्ट लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे थोडासा बदल होऊनच प्रश्न येतायत. ॲज इट इज. नाही, आता तसं नाहीये. थोडाफार बदल आहे. मग घाबरायचं नाहीये. जमणार आहे ते सुद्धा. मग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन. आणि कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन ॲट एनी गिव्हन टेम्परेचर म्हणजेच की किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. एमिसिव्ह पॉवर, परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम पण मी सांगणार आहे पुढे, पण डेफिनेशन काय एक्सप्लेन एक्सप्लेन पण करायलाच लागेल. अथर्मनस, डायथर्मनस, डिग्री ऑफ फ्रीडम आणि मीन फ्री पाथ. स्टार्टलाच टॉपिकच्या सुरुवातीला ना मीन फ्री पाथचा एक फॉर्म्युला आहे बरं का. विचारलाय. एक्झाम मध्ये विचारलेला आहे हे लक्षात घ्या. बरं आता डायग्राम कुठली सांगितली मी तुम्हाला परफेक्टली ब्लॅक बॉडी. पण मला आठवतंय, जुन्या सिलेबसमध्ये ना एक ग्राफ सारखा विचारला जायचा. स्पेक्ट्रल डिस्ट्रिब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन फिगर 3.5 तो ग्राफ आहे बरं का ते वेन्स डिस्प्लेसमेंट लॉच्या अगोदर आहे का चेक करा. ओके. झालं की एवढेच प्रश्न आहेत. या टॉपिक मध्ये एवढेच प्रश्न आहेत. आता थांबा, राहिले काय सांगू का? मेयर्स रिलेशन. आता याचं जर तुम्हाला प्रूफ हवं असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. सांगतो मी. काय आहे याची जरा भीतीच वाटते मुलांना. पण एक काम करूया आपण. टॉप 100 क्वेशन्स पण मी देतोय लक्षात घ्या YouTubeवर. त्याच्यामध्ये मी हे इन्क्लूड करून ठेवतो तुम्हाला. ह्याचं प्रूफ आहे म्हणून परत दिलाय मी. एक्सप्रेशन फॉर मोलार स्पेसिफिक हिट. CpCv मधले रिलेशन. मग ते मोनो ॲटॉमिकसाठी, डायॲटॉमिकसाठी, पॉलिॲटॉमिकसाठी काहीही येऊ शकतं. बाळांनो एवढंच करायचंय आणि फॉर्म्युले सगळे केले की न्यूमेरिकल जमणारच. मी तुम्हाला सांगतो कायनेटिक एनर्जीचा इतका सिंपल फॉर्म्युला आहे 3/2 PV. मग तुम्ही
आणि हे प्रेशरच्या एक्सप्रेशनवर आधारित आहे बरं का, फॉर्म्युला डिराईव्ह केलाय. सांगू का तुम्हाला कसा केलाय, की प्रेशरचा फॉर्म्युला काय होता 1/3 डेन्सिटी आणि आरएमएस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. मग आपण काय केलं माहिती आहे का, डेन्सिटी म्हणजे काय केलं, मास अपॉन व्हॉल्यूम, आरएमएस व्हेलॉसिटी स्क्वेअर. हे 3PV, 3V ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे मला मिळालं मास इंटू आरएमएसचा स्क्वेअर. हाल्फने डिव्हाईड करा, हाल्फने डिव्हाईड करा. हाल्फने मल्टिप्लाय करा, 2 ने डिव्हाईड करा. मग हे झालं की कायनेटिक एनर्जी हाल्फ एमव्ही स्क्वेअर म्हणजे 3/2 पीव्ही. काढा की गेल्या वर्षीचा 25 चा पेपर. प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलंय. प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलंय आणि कायनेटिक एनर्जी. प्रेशर 1 एटमॉस्फेरिक व्हॉल्यूम 1 लिटर दिलंय. मग 3/2 इंटू 1.5 आलं की नाही? पण थांबा की मी तुम्हाला सांगतो, मी काहीतरी वेगळंच लिहायला लागलो इथं. मायनस पी डेल्टा व्ही. थर्मोडायनामिक्स ते पण केमिस्ट्रीमध्ये. ओके. का लिहिलंय इथं मी? इथं सुद्धा प्रेशर इंटू व्हॉल्यूम करावं लागतंय. प्रेशर इंटू व्हॉल्यूम. मग तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूमचे सगळे युनिट्स आले पाहिजेत. मग YouTubeवर माझा युनिट व्हर्जनचा व्हिडिओ आहे तो बघा. बघा तुम्हाला हे सगळं मग सोपं वाटेल. मग चला एक 5 मिनिटातच मी तुला सगळे आय-एम-पी क्वेश्चन सांगितलेले आहेत. मग आता काय? मग हे मेन काम आहे. हे याच्यावरचे भरपूर लेक्चर्स तुम्हाला आवडतील. पण आवडतील ते नाही करायचे आपल्याला आणि हे करायचंय प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचं मोठं एक्सप्रेशन. आत्ता करा. लगेच करा. ऑल द बेस्ट.